नुकतंच हिवाळी अधिवेशन संपन्न झालंय, मात्र अद्यापही विरोधी पक्षनेता घोषित केलं नाही. काय? असं आहे की जे सध्या सरकार आहे त्या सरकारचा लोकशाहीवर विश्वासच नाही. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मान्य नाही आणि म्हणून ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्या लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या बरोबरीनं हा विरोधी पक्ष देखील मजबूत असला पाहिजे. आणि मग जर विरोधी पक्ष मजबूत नसेल तर सत्ताधारी हे किती बेमुरवतखोरपणे, किती मस्तीमध्ये आणि किती अहंकारामध्ये वावरतात त्याचा संपूर्णपणे आता आपल्यासमोर पुरावाच या कालच्या अधिवेशनमध्ये आलेला आहे. आणि म्हणून विरोधी पक्षनेता न निवडण्याचं कारण हे मी पूर्वीच सांगितलं की हे सरकार संख्येनं खूप मोठं आहे, आमदारांची संख्या मोठी आहे, पण यांची पाप सुद्धा खूप मोठी आहेत. आणि एखादा विरोधी पक्ष नेता जर खंबीर आणि खमक्या भेटला तर आपली पापं बाहेर काढील याची यांना भीती असल्यामुळे हे विरोधी पक्ष नेते पद निवडायचं किंवा विरोधी पक्ष नेतेपद याला न्याय देण्याचा विचार यांच्या डोक्यात नाही. सरकार घाबरते विरोधी पक्षनेता? 100% घाबरते. आणि लोकशाहीची हीच अपेक्षा आहे की सरकारनं हे विरोधी पक्षाला घाबरलंच पाहिजे, आणि ते घाबरतंय ही वस्तुस्थिती आहे. पण मध्यंतरी आदित्य ठाकरेंचं एक नाव होतं, तेव्हा तुम्ही काय त्याच्यावरती? नाही, माझ्या प्रतिक्रियेचा प्रश्नच नाही. आदित्य ठाकरेंचं नाव आल्यानंतर स्वतः आदित्यनीच पोडियमवर जाऊन सांगितलं की आमचा उमेदवार हा भास्कर जाधव आहे. काही अशा ह्या वावड्या आणि बातम्या जाणीवपूर्वक कोणाला तरी त्या ठिकाणी चिडवण्याकरता, संभ्रम निर्माण करण्याकरता ह्या बातम्या सोडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. काल माणिकराव कोकाटेने राजीनामा दिले. राजीनामा दिला असं काय माझ्या वाचनात कुठं नाही, परंतु त्यांच्याकडची सगळी खाती काढून घेतली आणि राजीनामा जर दिला असेल तर पहिल्या दिवसापासून माणिकराव कोकाटेंच्या पाठीमागं मंत्रीपद मिळाल्यापासून शुक्लकाष्ट लागलेलीच होती. मध्यंतरी त्यांचं खातं काढून घेण्यात आलं, कृषी खातं. त्यांना आता स्पोर्ट म्हणजे क्रीडा खातं दिलं. आता तिथेही त्यांनी जो काही खेळ केला त्या खेळामुळं त्यांना या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला. थोडंसं काही गोष्टी करताना थोडीशी काळजी घेऊन केली असती तर बरं झालं असतं. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे. वागरमध्ये आतापर्यंत 2च ठिकाणी उमेदवार जाहीर केले, बाकीचे उमेदवार कधी जाहीर करणार? असं आहे की उमेदवार जाहीर करायचे काही शिल्लक आहेत अशातला भाग नाही, परंतु रिझर्वेशनच अशी पडली आहेत. आणि त्याच्यामध्ये माझा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी ह्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा विचार आहे. आणि त्यांच्याबरोबर माझी चर्चा सुरू असल्यामुळं काही ठिकाणच्या जागांना अंतिम स्वरूप आलेलं नाही, पण येत्या 4 दिवसामध्ये त्या सर्व जागा आपण घोषित करणार आहोत. 2 दिवसानंतर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. वागरच्या बाबतीत आपलं तसे ग्वागरमध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली तेव्हा अनपेक्षितपणे आम्हाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आमचा दारुण पराभव झाला. गेल्या 5-7 वर्षामध्ये आम्ही त्या विषयावर काही भाष्य केलेलं नाही, पण या वेळेला मात्र निश्चितपणे ग्वागर शहरामध्ये उद्याच्या निवडणुकीचा रिझल्ट हा खूप आमचा आशावाद वाढवणारा आणि आम्हाला समाधान देणारा असेल एवढं नक्की. चिपळूणमध्ये 100% ज्यांना मी पाठिंबा दिलाय ते शरदचंद्र पवारसाहेब गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार रमेशराव कदम हे निर्विवाद निवडून येतील. आणि त्यानंतरचे जे खालचे नगरसेवक आहेत ते सुद्धा बहुसंख्य नगरसेवक हे आमच्याच विचारांचे निवडून येतील. काल वाघाला इन्सिडेंट घडलाय की गरोदर महिलेचे एक नवजात बालक जे इथलाय ते वरवली शिंदेवाडीतलं आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ते बालक जागावलं. तर त्याच बालकामध्ये आपण काय त्याच्यावरती डॉक्टरवरती कारवाई करण्यासाठी काय पुढाकार घेणार? नाही, डॉक्टरवर कारवाई तर करावीच लागेल, पण 7 वर्षापूर्वी ज्या वेळेला ही नगरपंचायत आमच्या ताब्यात होती त्यावेळेला या हॉस्पिटलमध्ये आमचे सहकारी लोक सकाळ संध्याकाळ जात असत, लक्ष ठेवून असत. अनेक गोष्टी हॉस्पिटलमध्ये आपण पुरवण्याचं काम केलं. 2-2 ॲम्ब्युलन्स सुद्धा आपण त्या ठिकाणी दिल्या. पोस्टमार्टम रूम व्हावा म्हणूनही आपण प्रयत्न केला.
मुख्य इमारत खराब झाली, त्यानंतर मागे इमारत दुरुस्ती करण्याकरता डीपीसी मधून पैसे सुद्धा आपण मिळवून दिले. परंतु नगरपालिकेचं आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष नसल्यामुळं इथला दवाखाना हळूहळू हा नावाला दवाखाना आणि तिथली जबाबदारी आपली काही नाही. काही डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात. काही डॉक्टर हजेरी तिथे दाखवतात आणि चिपळूणमध्ये राहतात. यांच्यावर कोणाचं काही बंधनच राहिलेलं नाही, यांच्यावर कोणाचा अंकुशच राहिलेला नाही. त्यातून हे प्रकार घडतात. पण हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. त्या डॉक्टरांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आपण मागणी करणार आहोत. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.